नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये। आज दिवस शेवटचा आहे गणपतीचा। खूप वाईट वाटतं आहे आज मला मिनी ब्लॉग बनवायला, पण तरी आपलं काम आहे, आपण करायचं आहे। सगळेजण जमा झालेले होते, हे बघा आपले शिट्या वगैरे सगळे सोळंकी साहेब सगळे जमा झालेले होते। आज विसर्जनाचा दिवस होता, सगळेजण आतुरतेनं वाट बघत होते। तेवढ्यात आम्ही एक ट्रेंडिंग व्हिडिओ बनवला। तो व्हिडिओ बनवल्यानंतर आपले खजिनदार आले, पण खजिनदार यांना यायला उशीर झाला, त्याच्यामुळे ते काही व्हिडिओमध्ये आले नाही। त्याच्यानंतर मग गेलो टिक्का आणि मी गुलाल आणायला। टिक्का एक नंबर खुश होता, गुलाल आणला त्याच्यामुळं। मग त्याच्यानंतर आलो आम्ही मंडळाकडे आलो, तोपर्यंत लगेच ट्रॅक्टर आलं होतं। आपल्या महेश भाऊने ट्रॅक्टर सांगितलेलं होतं, ट्रॅक्टर आपल्या नारळाच्या फांट्या वगैरे घेऊन एकदम आपल्या टार्झन कसे आली, एक नंबर टार्झन आली होती। तेवढ्यात घेतली शित्याने एक खेळ काढला नवीन बॅटीचा। काय नाद, लई नाद या पोराला क्रिकेट खेळायचा, लई भारी क्रिकेट खेळतो। त्याच्यानंतर मग घेतला आपण नारळाच्या फांटा लावायला, शित्यानी घेतलं। मग तिथं शित्या मध्ये करत होता चाकू घेऊन, पण शित्यानी व्यवस्थित काम केलं, घेतलं मग सगळं बांधून व्यवस्थित नारळाच्या फांट्या वगैरे सगळ्या पोरांनी आपले कामं केले होते। आज शेवटचा दिवस होता, त्याच्यामुळे सगळेजण हे बघा, हे विलास आप्पांनी दिला नाद काढून मध्येच एक नारळाच्या फांट्याचं काडी उडवायचा, सगळी कचरा करून टाकला होता पोरांनी। तेवढ्यात आपला खजिनदार म्हणे एक नंबर काम केलं, आपलं फांट्या वगैरे बांधून घेतल्या। त्याच्यानंतर आपली झाली संध्याकाळी आरतीचा वेळ। आज आपले माधवराजे यांच्या हस्ते आरती होती, शेवटची आरती होती आज। शेवटची आरती असल्यामुळं सगळेजण हजर होते आरतीला, सगळेजण हजर होते। थोड्याच वेळात मग आरतीचे मान्यवर पण आले, आता आरतीला सुरुवात होणार होती। सगळेजण जमा झालेले होते आरतीसाठी। सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक छोटीशी नाराजी होती की फक्त आज शेवटचा दिवस राहील आरतीचा, याच्यानंतर पूर्ण 1 वर्ष वाट बघावं लागणार या दिवसासाठी। त्याच्यासाठी थोडीशी नाराजी पण होती, पण आनंद पण होता की नाही, 1 वर्षाने पण का होईना गणपती बाप्पा येणार आहेत, पुढच्या वर्षी गणपती बाप्पा आरती चालू होती। तरी मग आपले खजिनदार आणि क्षितिज भाऊ हसत होते, काहीतरी जोक झाला होता क्षितिज भाऊचा खजिनदारचा। आरती संपली, सगळेजण मग प्रसादाकडे गेले। मग आता विसर्जनाच्या वेळेस आपल्याला गणपती थोडासा हलवून ठेवावा लागतो। गणपती हलवण्यात आला, नंतर गणपती उचलला। ते गणपती उचलल्यानंतर मग आपण ट्रॉलीत ठेवायचा होता गणपतीला। मग थोडंसं थांबून घेतलं, कारण आपल्याला जो कॉट होता तो ट्रॉलीमध्ये ठेवून घ्यायचा होता। तोपर्यंत शित्याने ते म्हणे चला एक व्हिडिओ काढून घ्या। लगेच सगळ्यांना बोलवलं, एक फोटो काढले, व्हिडिओ काढून घेतले, कारण आज शेवटचा दिवस होता गणपती बाप्पासोबत, त्याच्यामुळे सगळ्यांना व्हिडिओ वगैरे काढून घ्यायचे होते। तेवढ्यात आपला घरचा गणपती घेऊन जायचा होता आपल्याला। मग आपला घरचा गणपती पण आपण आपल्या ट्रॉलीत ठेवून घेतला। हे बघा, आपण सजावट व्यवस्थित एक नंबर केलेली होती आपल्या गणपतीसाठी। हे आपले गुंजा साहेब, मोठे साहेब, आपले अध्यक्ष विनोद भाऊ, आपले चेतन भाऊ। आता रथ चेतन भाऊंच्या हातात होता, चेतन भाऊंच्या हातात म्हणल्यावर एकदम सेफ राहणार। मग आता वाजत गाजत आपली मिरवणूक निघाली होती। डीजेवर एक नंबर पोरं डान्स करत होते। डीजे म्हणजे आपलेच साऊंड होते स्वतःचे मंडळाचे, एक नंबर पोरं डान्स करत होते। हे बघा कसं नाचताय, एक नंबर कडक डान्स चालला होता पोरांचा, कडक एक नंबर, कडक 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 ये 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 कडक। दीपू एक नंबर डान्स करत होता दीपू। त्याच्यानंतर खजिनदार म्हणे मला डान्स करायचा, आता मी लय नाचलो। भरपूर म्हणजे मंडळातल्या सर्व कार्यकर्त्यांनी एकदम उत्साहाने विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेऊन एकदम आनंद लुटला। हे आपले नितेश भाऊ ऑपरेटर 2-2 मोबाईल घेऊन होते। त्याच्यानंतर बघा डान्सचा विषय चालला होता। त्याच्यानंतर आला आपला नंबर, मग डान्सचा एक नंबर कडक कंबर हलवलं। त्याच्यानंतर मग एक नंबर डान्स झाला आपला, हे बघा कडक 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 एक 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 एक। त्याच्यानंतर मग आपले गुंजा साहेबांना आपण थोडासा डान्स करायला लावला। गुंजा साहेबांनी पण थोडासा डान्स केला, गुलाल नको म्हणत होते, पण तरी मग दाद्याने टाकलाच होता तरी बळजबरी। त्यानंतर मग चेतन भाऊ पण होते डान्सला। मग सगळ्यांनी गुंजा साहेबाबरोबर एक फोटो घेतला। हे बघा फोटो घ्यायसाठी कसे करू राहिले तरी कसे करू राहिले। त्याच्यानंतर मग आपलं परंपरा प्रतिष्ठा अनुशासनप्रमाणे आपण छत्रपती शिवाजी महाराजांना दरवर्षी आपण हार घालत असतो, आपली मिरवणूक तिथून जाते। तर मग आपले अध्यक्ष आणि यो बघा आपला दाद्या बसलेला होता इथं नाचत। मग महेश भाऊंनी आणि विनोद भाऊ आणि माधवराजांनी महाराजांना हार घातला। वंदन करून आपण पुढच्या विसर्जनाकरता पुढे जाणार होतो। एक फोटो काढला यांचा पण। चला आता निघाले पुढे नाचत वाजत गाजत, कारण आज शेवटचा होता। ही शेवट सगळे दमलेले होते, रात्री उशीर झालेला होता, 10:30-11 वाजलेले होते, त्याच्यामुळे सगळे थकलेले होते। तरी बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह होता। बघा तुम्ही बघू शकता कसं आता, कारण हे शेवटचे क्लिक्स होते, याच्यानंतर डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटणार होते सगळे पुढच्या गणपतीला। मग आपण पण थोडासा फनी मुवमेंट ॲड करून टाकला त्याच्यामध्ये। चलो ट्रेंडिंग मुवमेंट। त्याच्यानंतर झाली आपली शेवटची आरती। महेश भाऊ आणि विनोद भाऊनी शेवटची आरती घेतली। आरती एकदम जोरदार पद्धतीने झाली। त्याच्यानंतर मग आपण एक शेवटचा क्लिक म्हणून बाप्पांचा व्हिडिओ घेतला आरती करतानाचा।
याच्यानंतर मग आरती संपली. आता गणपतींचं विसर्जन होणार होतं. तरी आता आज शेवट गणपती बाप्पांच्या ब्लॉगचा. भेटूया उद्यापासून एक नवीन सुरुवातमध्ये. नंतर मग विनोद भाऊंनी आपलं मनोगत व्यक्त केलं, त्याचा मी सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण आवर्जून बघा. गणपती बाप्पा मोरया.